विरोधक शत्रू नसतो, विरोधकांचे विचार घेऊन आपली वाटचाल करायची असते. जोपर्यंत तुम्ही विरोधकांना काय म्हणायचं आहे हे जर समजून घेतलं नाही तर तुम्हाला चांगले यश येत नाही. त्यांच्या मताचा आदर करून ते विचार घेऊन मग आपण काय करू शकतो इकडे गेलं तर ते मोठं चांगलं यश. पण विरोधक असला पाहिजे. आणि विरोधक जसं सत्ता ही एक देशाची ताकद आहे तशी विरोधक तेवढीच ताकद आहे, तिला कणभर कमी समजू नका. जोपर्यंत तुम्ही विरोधकाचं महत्त्व आणि पत्रकारितेचं महत्त्व जिवंत ठेवाल तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील. मग आता ही विरोधकांना तुरुंगात टाकून इंदिराजी गांधींनी आणीबाणीवेळी केलं, एवढं महान नेतृत्व जनतेने नाकारलं. जनता पक्ष सत्तेवर आला म्हणून काही इंदिरा गांधीचं नेतृत्व बारकं नव्हतं, पण जनतेने नाकारलं. त्यांचं पाऊल चुकलं, जनतेने नाकारलं. त्यामुळे विरोधकाविषयी आदर हे लोकशाहीचं बळ आहे.